दादा, काही दिवसापूर्वी तुमची तब्येत ठीक नव्हती. तुमचं ऑपरेशनही झालं. आज तुमची तब्येत कशी आहे? आणि आज नेमकं मी काय चांगला झालं आहे. होतं? आज मी बरे आहे तब्येत. पण थोडंसं वीकनेस आहे. पण मी खरं म्हणजे घरीच बसलो होतो आरामशीर. पण परवा प्रतापनी तिथं सभेमध्ये सांगितलं की त्याला भरोसा नाही निवडून यायचा, म्हणून बाहेर येण्यात आलाय. त्यासाठी मला निघावं लागलं बाहेर, आणि म्हणूनच उद्या मी सभा ठेवली आहे. देशमुख साहेब आलेत, त्यांच्याबरोबर माझी सभा आहे. तिथे मात्र मी त्याचं काही ठेवणार नाही, त्याची सगळी चिरफाड करणार आहे. आपण अनेक निवडणुका लढवलेल्या आहात. कंधार नगरपालिकेवर वर्चस्व राहिले. अरविंद दादा नळगे यांचा दबदबा कंधार शहरावर राहिलेला आहे. आजही तो दबदबा कायम आहे. कायम आहे का म्हणायत? कायम आहे का तो दबदबा? कायम आहेच, प्रश्नच नाही. की त्याला दबदबा म्हणणार नाही. माझं गावच माझ्यावर प्रेम करते. दबदबा कसा आहे, गुंडांचा राहते. मी त्यांच्यातला माणूस आहे. त्या सगळ्यांना माझी गरज आहे. काही झालं तरी हाच चित राहायला पाहिजे. नळगेशिवाय नगरपालिका नाही, नळगेशिवाय या गावामध्ये सुख नाही, असं त्यांचं मत आहे. माझं माझं काय संबंध आहे? माझा दबदबा ठेवायची काय गरज आहे? लोकशाहीमध्ये दबदबा चालत नाही. दबदबा करावं प्रतापनं, गुंडगिरी करावं प्रतापनं, दारू पिऊन लेकरांना सोडावं त्या प्रतापनं. बाकी आमच्याकडे तर तो विषयच नाही. आपण अनेक निवडणुका बघितलेल्या आहेत. पूर्वीच्या निवडणुका आणि आत्ताची निवडणुकी याकडे आपण कसं पाहतात? कसं आहे, काळ बदलला की सगळ्याच गोष्टी बदलतात. आणि विषय असा आहे की आता माझ्या काळातले जे लोक होते ते तर वयस्कर झालेत. आता सगळी तरुण पिढी आली माझ्या मुलाच्या वयाची बरोबरची. त्यामुळे त्याप्रमाणे थोडा बदल होतच असतो. काय त्यात विशेष काही नाही. काळाप्रमाणे बदल होतेच. विरोधकाकडून टीका टिप्पणी होत आहे की कंधार शहराचा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं विकास झाला नाही. त्यांनी या 8 वर्षातच सांगायला, जिथं प्रशासक नेमला गेला आहे तेव्हापासून विकास झाला नाही, पाणी बरोबर नाही, अमुक नाही, नळाला पाणी नाही. ही कुणाच्या काळात सांगायले? माझ्या काळातला तर कुठे विषय आहे? हे प्रशासकालाच 8 वर्ष झाले. त्यांच्या काळामध्ये काय त्याची म्हणजे कमी आहे तेच वर्णन करायला. आता अतिक्रमण काढलं नळगेनं, मी जर आमदार असतो तर पडू दिलं नसतो म्हणला, आणि माझ्यासोबतच होता. ते विसरून गेला. त्यावेळेस ज्यावेळेस अतिक्रमण निघालं त्यावेळेस प्रताप हा माझ्यासोबत होता. काय केलास? का नाही अडवलं? कोण रोखलं होतं? आणि कंधार शहरामध्ये मी पाडलं, जिल्ह्यात कोणी पाडलं? आपण जर बघितलं तर गेल्या अनेक निवडणुकीमध्ये हे मार्केट जी व्यापारी पेठ होती ती पाडली, याचं भांडवल केलं जातं. परंतु त्यावेळेस नगरपालिकेमध्ये तुम्ही आणि प्रताप पाटील चिखलीकर हे दोघ जण एकत्र होतात. शंकरांना धोंडगे हे आमदार होतात. परंतु याच व्यापारी पेठाचं प्रत्येक निवडणुकीमध्ये का भांडवल केलं जातं असं वाटतं? दुसरा विषय नाही ना. विकासाच्या बाबतीत बोलू शकत नाहीत, इथं केलेल्या व्यवस्थेबद्दल बोलू शकत नाहीत, व्यापाऱ्यांना संकुलन बांधून दिलं त्याच्याबद्दल बोलत नाही. तिच्या तारीफ होईल ना. मग ते जर बोलले तर माझी स्तुती केल्यासारखं होईल. जे काही झालं नाही, जे शासनानं केलं, जे आता तहसीलदार त्या काळामध्ये होते ते सांगायचं. दुसरं काहीच कारण नाही. बांधलेलं व्यापारी संकुलन हे बीओटी तत्वावर बांधले असते तर व्यापाऱ्यांचा फायदा झाला असता असंही बोलले. चूक आहे, ते अतिशय चूक आहे. त्याच्यावर याची मालकी राहिली असते. कारण तुम्हाला आठवत असेल तर बघा, लोह्याला बीओटी तत्वावर दुकानं बांधल्या गेले, त्याच्यातला एक मजला यांनीच घेतलाय, आणि प्रत्येक वेळा याचा झेंडा दुसराच. आधी काँग्रेसचा, मागून मग ते धनुष्यबाणाचा, पुन्हा भाजपचा, आता राष्ट्रवादीचा. बिल्डिंग तर आणला तेवढी.
आपण जे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शॉपिंग सेंटर बांधलात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर बांधलात, ह्याच धर्तीवर जर दुसरे शॉपिंग सेंटर बांधले तर नगरपालिकेला फायदा होऊ शकतो का? आणि हे कशा पद्धतीने या लोकांना दिलेलं आहे? पीओटीचा जो हट्ट चालू आहे त्यांचा. बीओटीचा हट्ट फक्त त्याला पैसे मिळतात, दुसरं काहीही नाही. त्याचा स्वार्थ आहे त्याच्यात. त्याला त्याच्यातला गाळा मिळतो. एक दोन गाळे दे म्हणला गुत्तेदाराचं, गाळे देऊन टाकतो त्याला. कमिशन वेगळं, पुन्हा गाळे मिळतात. मग तिथं ऑफिस बांधायचं. प्रत्येक शहरात तेच धंदा आहे त्याचा, कुठेही केलं तरी. लोह्याला केला, तिथं ऑफिस थाटला. इथे त्याला तेच करायचं आहे आणि ते काही होऊ देणार नाही मी. कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. त्यांना आमदार असलं तर काय होतं. आपण जर बघितलं, कंधार हे ऐतिहासिक शहर आहे आणि ऐतिहासिक शहराचा ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं थोडा कमी झालेला आहे, हे वास्तव चित्र आहे. परंतु यावर फक्त नगरपालिकेलाच दोषी ठरवल्या जात आहे. हे विकासाच्या बाबतीमध्ये आमदार खासदाराचं काम नाही, असं नाही वाटत तुम्हाला? 100% त्यांचंच काम आहे. माझ्या शहरामध्ये माझं नगरपालिकेचं काम आहे, शहराच्या हद्दीत माझं काम आहे. शहराच्या बाहेर तरी काय केले? कधी रोड केलेत कुठले? कधी तुमच्या पांगऱ्या रोडवरून आमच्या याच्यामध्ये मागणी होती राणा प्रताप चौकापर्यंत रोड यावा, काय केलं? आम्ही सांगितलं होतं बाचुटीहून, म्हणजे बाचुटीपर्यंत गेलाय तो बारूळ ते कवठा ते तुमचं गडगा, हा रोड तयार करा. हे आमदाराचं काम आहे, नगरपालिकेचं थोडंच आहे. काहीच नाही, शून्य विकास आहे याचा. उलट शिंदे साहेबांच्या काळामध्ये तरी रोड झालेत. शिंदेच्या काळामध्ये दवाखाना झाला एवढा मोठा. याचं कुठलं एखादं सांगा ना, याचं एखादं काम सांगा. स्मारकाचं उद्यान केलं असंही सांगत आहेत ते. हा, हुतात्मा स्मारकाचं जे उद्यान आहे त्या उद्यानाचं काम, महत्वपूर्ण काम केलं त्यांनी. उद्या म्हणजे आपल्या तुमच्या वडिलाचं नाव दिलं, काही तुमचं काही आहे योगदान? तुमच्या वडिलाचं काही योगदान आहे का हे सांगा. अरे नाव द्यायचं तर कोणातरी एखाद्या महात्म्याचं द्यायचं, किंवा तिथं शहीद झालेला काळेचं नाव द्यायला पाहिजे होतं. तो हुतात्मा होता, कोणाचं नाव दिलं असं? तुझ्या बापाचं. आणि न ठराव घ्यायचा नगरपालिकेचा. नगरपालिकेचा ठराव सुद्धा नाही, म्हणून नगरपालिकेने 1 रुपया दिला नाही. पाटी सुद्धा ह्यांनीच लावली, त्या गुत्तेदाराला पैसे देतो म्हणून. अजून त्या गुत्तेदाराचे पैसे या प्रतापनं दिला नाही. आणि त्याला ट्रस्ट केली, गोविंदराव ट्रस्ट, काय ते चिखलीकर, त्याची ट्रस्ट करून 3 कोटी रुपये शासनाकडून आणलेत आणि ते काम चालू आहे सध्या. परवानगी कोण दिली? पण याचा विरोध करणाराच कोणी नाही ना. नगरपालिकेत आपण असतो तर आपण त्याला ऑब्जेक्शन घेऊ शकतो. आपण नगरपालिकेत नाहीत, ते शासनाचा माणूस म्हणून हे शासनाचे लोक त्याला काय अडवत नाही. दादा, आपण गेल्या वेळची जी निवडणूक होती त्यावेळेस मुस्लिम चेहरा हे नगराध्यक्ष म्हणून मुजफ्फर बावुद्दीन हे होते आणि शोभाताई नळगे ही एकमेकांच्या विरोधात होते. त्यावेळेस मुस्लिम समाजानं तुम्हाला भरभरून मतदान केलं, तसंच हिंदू समाजानेही जफर बावुद्दीन यांना मतदान केलं. या निवडणुकीमध्ये मन्नान चौधरी हे तुमच्यापासून दूर गेलेले आहेत, त्यामुळे मुस्लिम वोटिंग तुम्हाला होईल असं वाटतं? 101% मुस्लिम वोटिंग होते. मन्नान का गेला हे सगळ्यालाच कळलं. त्या प्रतापनं 30 लाख रुपये दिला याला. त्याला माझच भीती दाखवलीत, त्याच्या सोबतीचे जे लोक आहेत त्यांनीच भीती दाखवली की नळगे साहेब इतके पैसे देतो म्हणाले, नळगे साहेब तितके पैसे देतो म्हणाले. मग बघा कसं करायचं सांगा. एकदा जमाना तिकडे गेला तर सगळे मुसलमान काही याचे काही बांधलेले आहेत काय? मुस्लिम समाज याचा बांधलेला नाही. आणि हे याचं काय सगळं आहे कॅरेक्टर ते सगळं त्यांच्या समोर आहे. पैसे खाने के वास्ते गया, नलगे के नाम से 3 दिन पुकारा कि नलगे भाजपा में जा रहा कि वो आघाड़ी बना रहा, यो त्यों बोलते रहा और खुद ही इसकी तरफ गया, क्या बोले, भाजपा में. तू क्यों गया फिर? कुठं उत्तर आहे? हे मी पैसे घेतलो म्हणता येते का?
माझ्यावर दावा कर म्हणून मी जाहीर सभेत सांगतोय. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याने याचे काही नुकसान तुम्हाला होईल असं वाटतं का? मला तर नाही वाटत. त्याच्याजवळ जे लोकांचं वलय होतं तेच संपून गेलं याच्या वागणुकीनं. त्याच्याकडे मुस्लिमाचा हे होता, गट्टा होता, नव्हता ना असं नाही, पण आता संपलाय तो. सगळ्यांना कळालं इने वो प्रताप के पैसे इतके लाख खाया करते, इतके पैसे लाख खाया करते. सगळीकडे चर्चा आहे मुस्लिम समाजामध्ये. अशी एक चर्चा आहे की कंधारची काँग्रेस, जे नांदेड जिल्ह्याची काँग्रेस हे भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण हे चालवत आहेत, त्यांची बी टीम आहे असं त्यांचा आरोप होता. त्यांचं आता काही आरोप राहते. जायचं तर मला काही कोणाची भीती होती काय? मन्नाला जाता येते त्यांच्या युतीमध्ये, मला जाता येणार का? मग अजिबात नाही. मला ज्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं, ज्या लोकांनी मला 30 वर्ष सांभाळलं, त्यांना सोडून कशासाठी जाऊ मी? आणि इथं समान वाटणी आहे. हिंदू तितकेच आहेत, मुस्लिम तितकेच आहेत, बौद्ध समाज म्हणजे मागासवर्गीय तितकेच आहेत. या लोकांनी एवढं मला उचलून धरलं, 30 वर्ष मला सांभाळलं, मी यांना सोडून जाऊ कशाला? माझ्या गावची जी परिस्थिती आहे त्याच्याप्रमाणे मी राहणार. सांगा परत काय? आता सोशल मीडियावर एक होतं की मुंबईमध्ये ज्याप्रमाणे ठाकरे पाहिजे तसंच कंधार शहरामध्ये नळगे पाहिजे. ते लोकांचं कशा पद्धतीने तुमच्यावर प्रेम आहे? कामाच्या बाबतीत आहे, त्यांच्या सुखादुखात जातो म्हणून आहे. या ठिकाणी कोणी आजपर्यंत असा रस्त्यावर पडलेला खडा उचलला नाही. या ठिकाणी ज्या ज्या लोकांना सवलती पाहिजे, ज्या ज्या लोकांना विकास पाहिजे, इथे स्मशानभूमी नव्हती साहेब कंधारमध्ये. प्रेताला जाळलं तर कुत्रे किंवा कोणी असे जनावर ओढून येत होते, पाय हात रस्त्यावर येत होते, ते अर्ध जळालेलं. त्याच्यावर झाकण नाही, त्याला कंपाऊंड नाही, त्याला आसरा नव्हता. ती स्मशानभूमी मी बांधली आहे. आणि आज जिथं त्या स्मशानभूमी जाणारे जे लोक आहेत तेच म्हणतात आमच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्यात नंबर 1 स्मशानभूमी आहे. हे लोकांना विकास काही लपत नसतो. आणि मी कुठेही सांगत नाही हे मी केलो म्हणून. आता तुम्ही विचारल्यामुळे मी सांगायला लागलो. पाण्याचा प्रश्न असेल, शॉपिंगचा प्रश्न असेल, मी स्वतःचे पैसे खर्चून झटत असतो. प्रत्येक गोष्टीसाठी मला कोर्टात जावं लागलं. माझ्या याही स्मशानभूमीवर स्टे आणला होता, मी फेटाळून लागला. पेपरला आलं कोर्टापेक्षा हा मोठा आहे. आणि विशेष म्हणजे मुस्लिमाने विरोध केला नाही, हरिसिंग ठाकूरने विरोध केला होता. हसायसारखी बाब आहे. ते कोर्टात जाऊन स्टे घेऊन आला होता. विरोध करण्याचं नेमकं कारण काय? काहीच नाही, फक्त माझा विरोध, दुसरं काहीच नाही. आता जी नगरपालिकेची निवडणूक होत आहे, या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शहाजीराजे नळगे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या समोरही स्वप्नील पाटील लुंगारे यांचं तगडं आव्हान आहे. याकडे तुम्ही कसं बघता? तुम्हाला वाटते ते तगडं आहे म्हणून? काही तगडं नाही. स्वप्नील पाटील म्हणजे त्यांच्या समोर काहीच नाही, कोणीच नाही. ते घराण्यावर जाऊ नका कोणाच्या. योगदान काय आहे तुमचं? तुम्हाला गल्ल्या माहित नाही शहर मधल्या. इथं एक एक घर माहित आहे, नावासहित माहित आहे. त्यानं जर बाहेर निघाला तर 500 पोरं, सगळ्या जाती धर्माची एवढी मोठी स्ट्रेंथ त्याच्यासोबत आहे. फार मोठं कलेक्शन आहे माझ्या मुलाचं. त्यांच्या जो काय आणि पैसेच सगळे आहेत असं नाही. दादा, आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये थोडंसं काँग्रेसला गळती लागलेली आहे. असं असतानाही आपण अनेक राजकीय जे पुढारी आहेत, मंत्री असतील
मोठे मोठे दिग्गज नेते असतील, हे पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. परंतु तुम्ही एकनिष्ठ राहून काँग्रेसमध्येच राहून ही निवडणूक लढवण्याचं धाडस केलेलं आहे. या ठिकाणी नेमकं तुम्हाला यश मिळेल असं वाटतं का? आता मी काय सांगणार याच्यामध्ये? तुम्ही तर पत्रकार मंडळी आहेत, तुम्हालाच अंदाज यायला पाहिजे काय चाललंय म्हणून. आता मी तर म्हणणार आमचा माणूस सगळेच्या सगळे माझे काँग्रेसचे निवडून येणार म्हणून. मी काय म्हणणार आहे त्याला फार महत्व नाही. नाही, तुम्ही अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक होतात होतो. आणि त्यांनी भाजपमध्ये गेले त्यावेळेस अरविंद नळगेही भाजपमध्ये जातील अशी जोरदार चर्चा होती. हो, आणि तुम्ही त्या ठिकाणी जर काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेला असता तर तुम्हाला पाठबळ मिळालं असतं अशोकराव चव्हाण साहेबांचं. परंतु तुम्ही एकनिष्ठ पक्षासोबत राहून एकनिष्ठ पक्षासोबत याच्यासाठी राहिलो की ज्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं त्यांना भाजप प्रसन्न नाही. ज्या लोकांनी मला 30 वर्ष सांभाळलं त्या लोकांना भाजप पक्ष पसंत नाही. मग त्यांना पसंत नाही, मी काय म्हणून जाव? मी ज्याच्या जीवावर इथं निवडून येतो ते जर माझ्यासोबत नसतील तर त्याला काय करावं त्या कमळाच्या फुलाला? तुम्ही सांगा, काय करू शकते माणूस? अहो जिथे तुम्ही आणि निवडून आल्यानंतर तुमच्या किंमत. भाजपचं तिकीट घेतलं आणि पडलो, विचारता वाटते तुम्हाला कोणी? अजिबात कोणी विचारत नाही. आता निवडून आल्यावर विचारते. पण मी काही पक्ष सोडून जाणार नाही. हा, ज्या दिवशी पब्लिकच मला फेटाळून लावील त्या दिवशी मात्र मी राजकारणातून अलिप्त होणार. पण जोपर्यंत माझं शहर माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत मी पक्षही सोडत नाही आणि माझ्या पब्लिकलाही सोडत नाही. आता आपण ही निवडणूक बघत आहात. तुम्ही काँग्रेस पक्षाकडून जरी लढवत असला तरी ही नळगे विरुद्ध चिखलीकर ते अशी तर आजही सांगितलं मी ते की खरी लढत जी आहे ती शहाजी आणि स्वप्नील मध्ये नाहीच आहे. नळगे विरुद्ध प्रताप अशीच लढत आहे. त्याला पैशाची घमेंड आहे, मला माझ्या माणसाच्या प्रेमाची घमेंड आहे. मला अभिमान आहे त्या लोकांचा. कितीही पैसे वाटू द्या साहेब त्यांना. असं हेलिकॉप्टरनं जर उधळला पैसे तर लोक माझ्याशी बेईमानी करतील असं मला अजिबात वाटत नाही. कारण त्यांची जर युती नसती तर झुकलाही असता एखाद्या वेळेस. पण त्यांची घड्याळ, तुमचं ते शिंदेचं काय धनुष्यबाण आणि हे कमळाचं फुल हे एकत्र असल्यामुळं त्यांनी ते विशेष सोडला त्याचा. आणि काहीही झालं साहेब, किती 5-5 हजार रुपये वाटले तरी माझा मुस्लिम समाज भाजपला मतदान करत नाही. हे राष्ट्रवादी नाही हे त्यांनाही माहित आहे, हे भाजपच आहे. त्या काळचा हिंदुत्ववादी पक्ष शिवसेना वर्सेस काँग्रेस गेल्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये लोकांनी नगराध्यक्षाला आपल्याला निवडून दिलं, त्यांनी नगरसेवक हे त्यांचे जास्त निवडून आले. कोणाचे? शिवसेना. हा ना, ठीक आहे, आले असतील. नाही, गेल्या वेळेस तुम्हाला नगराध्यक्ष पद दिलं परंतु नगरसेवक त्यांचे निवडून आले, त्यामुळे कुठेतरी विकासाला खीळ बसली. 5 वर्ष नगरपालिकेमध्ये गोंधळ उडाला. तेच गोंधळ 5 वर्ष झाले नाही त्याला 1-2 वर्ष लागले, नाही असं नाही. पण आता ते लोकांनी कोणाला निवडून द्यावं हा पब्लिक जनतेचा विषय आहे तो. मला तर सगळे 20च्या 20 या वाटतात. आता काय लोकांना आव्हान, मतदारांना आव्हान करणार? मी हेच सांगणार किंवा तुम्ही आम्हाला बहुमत द्या. माझा एकटा मुलगा निवडून येऊन काहीही उपयोग नाही. त्याकरता मला बहुमत द्या, बहुमतानं निवडून द्या. आता या कंधारच्या म्हणजे शहराच्या लोकांनी मला सांभाळलं, तसं माझा मुलगा त्यांच्या पदरात मी टाकलाय. त्यांनी त्याला सांभाळावं एवढीच माझी विनंती राहील.